आज मी तुम्हाला अशी चटपटीत आणि झणझणीत अशी भेंडी फ्राय दाखवणार आहे। ही भेंडी फ्राय जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली ना तर भरलेली भेंडी करणं तुम्ही विसरून जाता। इतकी छान आणि मस्तपैकी अगदी भरलेल्या भेंडीसारखी ही तयार होती। फक्त लागणारा वेळ आणि बनवायची कृती खूपच सोपी आहे। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तिकडे बघू शकता मस्त अशी हिरवीगार भेंडी घेऊन आली। आपल्याला गोल गोल कट करायची। नॉर्मल जी भरलेली भेंडी असते ना त्याला मधोमध अशी चीर पाडून मग त्याच्यामध्ये स्टफिंग वगैरे करा, पण आपल्याला तसं काही करायचं नाही। आणि हे एक टमाटर वापरायचं, ह्याच्या व्यतिरिक्त कांदे वगैरे काहीच वापरायचं नाही आहे। भरलेली भेंडी नाही आहे ही, पण तोच प्रकारे पण जरा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कसं कमी वेळामध्ये सुद्धा भरलेल्या भेंडीसारखं आपल्याला ही भेंडीची भाजी तयार होईल। आता काय करायचं, सुरुवातीला ही जी भेंडी घेतली आहे ना आपण याला कट करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, हे मागचं पुढचं देठ जे असतं ना ते काढून घ्यायचं। आता भरलेली भेंडी हे असं मधोमध कट करून त्याच्यामध्ये सारण भरून स्टफिंग करून मग ती भरलेली भेंडी जी आहे ना ती करायला लागते। पण कधी कधी येतो कंटाळा, म्हणजे कधी वाटतं की बाबा शेंगदाणे वगैरे वाटून मग स्टफिंग करून कंटाळा येतो, त्यापेक्षा अशी सिंपल प्रोसेसने सुद्धा तुम्ही भरलेली भेंडी करू शकता। हे बघा असे छोटे छोटे काप करायचे, मीडियम साईजचे असे सगळं करून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे, कमी वेळामध्ये तुम्ही ही भेंडी तयार करू शकता। अगदी मोकळी सुटसुटीत आणि नरम सॉफ्ट अशी ही भेंडी तयार होती। तर आता अशाच प्रकारे मी सगळ्या भेंड्या ह्या कट करून घेतल्यात, बघू शकता। आता आपल्याला काय करायचं, ही भेंडी आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची। ही तिकडे मी टमाटर कट करून घेतलेला आहे। आणि मसाल्यामध्ये आपण इथे शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी नॉर्मल अद्रक टाकून हे बारीक याचा कूट करून घेतला आहे। अगदी बारीक पण नाही करायचं आणि पाण्याचा वापर तर अजिबातच करायचा नाही। असं सुक्का ड्राय आपल्याला हा मसाला हवा आहे, म्हणजे कसं आपल्याला भेंडीमध्ये याला वापरता येईल। आता काय करायचं, आपण ही भेंडी जी आहे ना आपण ही भाजून घ्यायची एका पॅनवर, जेणेकरून काय होतं याचा चिकटपणा निघून जातो। तर तुम्हाला आज मस्तपैकी झणझणीत चटपटीत अशी ही भेंडी फ्राय किंवा भरलेली भेंडीची एक वेगळी पद्धत दाखवते तुम्हाला। कढाईमध्ये अगदी आपण पोहे खातो तो चमचा असतो त्या अर्धा चमचा तेल टाकायचं आणि ही जी भेंडी आपण कट करून घेतली ती चांगली भाजून घ्यायची। आता अशी भेंडी भाजून घेतल्यामुळं काय होतं, ह्याच्यामधला जो लाळूसपणा असतो, जो चिकटपणा असतो ना तो नाहीसा होतो आणि भेंडी जी आहे ना ती मोकळी सुटसुटीत होते। भरलेली भेंडीच नाही, सिंपल प्रोसेसची कुठलीही भेंडीची भाजी असू द्या त्याला सुरुवातीला असं भाजणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होतं चिकटपणा राहत नाही भेंडीमध्ये। त्याला गरम वाफेवर गरम पॅनमध्ये असं मंद आचेवर भाजून घ्यायचं, कारण भेंडीमध्ये खूप चिकटपणा असतो। असे तुम्ही डायरेक्ट जर भेंडीची भाजी बनवली न भाजता तर तुम्ही त्याचा फरक बघू शकता की खूप चिकट होते आणि अशी भाजून जर केली ना तर मोकळी सुटसुटीत होते। आता मी थोडीशी भाजून घेतली, जास्त नाही भाजायचं, थोडंसं एक भेटला की असं काढून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायची, सगळा असा चिकटपणाचा नाहीसा होतो। आता आपण करायचं त्याच पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं। तेलसुद्धा आपण इकडे थोडंच वापरणार, कारण जास्त तेल वापरलं भेंडीच्या भाजीला तर मग लगेचच त्याच्यामध्ये ऑइलीपणा येतो आणि दुसरी गोष्ट चिकटपणा मग निर्माण होतो। आता इकडे कांदे वगैरे वापरायचं नाही, फक्त एक टमाटर आणि हे जे आपण वाटण करून घेतलं सुकं शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरचीचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कसं मसाल्याचा कच्चापणा निघून जातो। कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय वापरणार नाही आहे, त्यामुळं हे चांगला मसाला परतून घ्यायचा। हे बघा अजिबात पाणी नाही टाकलं, अजिबात आपण इकडे तेलाचा पण वापर जास्त केलेला नाही आहे। आता हे थोडंसं असं भाजून झालं की याच्यामध्ये आपण थोडेसे नॉर्मल मसाले टाकायचे, त्यामध्ये आहे चवीनुसार मीठ इकडे टाकून घ्यायचं, किंवा भेंडी परतून झाले तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण ह्या स्टेजवर टाकलं ना तर भेंडीला मीठ चांगलं एकजीव होऊन जातं। त्यानंतर इथं अर्धा एक चमचा धना पावडर, फक्त लाल मसाला स्किप करायचा, बाकी आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे थोडे थोडे। आणि हळदीचं प्रमाण तो खूपच कमी टाका, स्पेशली भेंडीची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा। आता इकडे मी गरम मसाला टाकला एक चमचा आणि थोडीशीच किंचित अर्धा चमच्याचं सुद्धा कमी अशी मी हळद टाकून घेतली, बघू शकता। थोडीच हळद टाकणार आहे, जास्त हळद टाकायची नाही, कारण पालेभाज्या म्हणा किंवा काही सुक्या जर बनवायच्या असेल तर त्यामध्ये हळद काय एवढी वापरण्यात येत नाही। आता हे बघा ड्राय असं सुका हा मसाला भाजून घेते। आपण याला भेंडी फ्राय पण बोलतो आणि भरलेली भेंडी बनवतो,
ती स्टफिंग आहे, फक्त आपण हिला वेगळ्या पद्धतीने जरा करायची, म्हणजे कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही तयार होते. तर वांग, कारलं हे ज्यावेळेस आपण भरून करतो त्यावेळेस सोपं जातं, कारण मोठे साईजचे असतात ते, आणि भेंडी कट करून मधोमध चीर पाडून मग व्यवस्थित स्टफिंग करणं हे थोडंसं वांग आणि कारल्याच्या हिशोबाने थोडंसं कठीण असतं. त्यामुळे ना अशी सोपी पद्धत नक्की वापरा एकदा. हे बघा मस्त भाजून निघालेला आहे, रंग चेंज झालेला आहे आणि तेलाचा वापर आपण खूपच कमी इथं केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल अजिबातच तेल नाही आहे मसाल्यामध्ये. खूप चांगली हेल्दी अशी ही भाजी तयार होती भेंडीची. हे असं सुक्का मसाला असा फ्राय करून घ्यायचा, याचा कच्चापणा जाईपर्यंत. आपण गरम मसाला वगैरे सुद्धा टाकलेला आहे. आता आपण भाजलेली भेंडी जी आहे ना ती आता मी याच्यामध्ये टाकून घेते. बघू शकता भेंडी भाजल्यामुळे याच्यामध्ये चिकटपणा लगेचच नाहीसा झाला आहे. आणि सगळ्या स्टफिंगमध्ये जे आपण वाटण करून घेतलं आहे, हळद, मीठ, गरम मसाला टाकला आहे, त्याच्यामध्ये सगळं हे एकजीव करून घ्यायची भेंडी आणि लगेचच भेंडीला कोटिंग लागते. हे बघा मंद आचेवर याला असं मिक्स करून घ्यायचं. खूप चटपटीत आणि मस्तपैकी अशी ही भेंडी लागते. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबू रस टाकला ना तितकं भारी याचा फ्लेवर येतो ना, म्हणजे ऑप्शन आहे पण चांगला एक स्वाद येतो त्याने, किंवा थोडासा किंचित चाट मसाला टाकू शकता. हे बघा ही भाजी ना सकाळ सकाळ टिफिनसाठी तर खूप भारी, पोट भरून जेवण खातात, म्हणजे टिफिन संपून जाईल इतकी मस्त लागते ही भाजी. तर मी ही सकाळच्या घाईमध्येच बनवते टिफिनसाठी. हे बघू शकता थोडीशी वाफ द्यायची, 1-अर्धा मिनटं वाफ दिली की लगेच मिक्स करायचं. म्हणजे काय होतं मसाला आपला सुका असतो, तेलाचा वापर आपण केलं नाही, त्यामुळं कसं चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळं लगेच याला असं मिक्स करून घेत राहायचं. आता मी इथे गॅस केलेला आहे बंद आणि थोडं झाकण ठेवते, उरलेल्या वाफेवर चांगली स्टीम भेटेल. आणि मग थंड झालं की इकडे बघू शकता आपली ही जी भेंडी आहे ना मस्तपैकी तयार झाली आहे. अगदी मोकळी सुटसुटीत न चिटकता ही भेंडी तयार झाली. तुम्हाला मी परत एकदा दाखवते. आता झाकण ठेवते कारण अजून याच्यामध्ये थोडासा गरमपणा आहे, तर थोड्याशा वाफा निघतात त्यासुद्धा आता याच्यामध्ये कवर होऊन जातील. म्हणजे काय होतं ओरलेली भेंडीसुद्धा स्टीममध्ये चांगली मोकळी सुटसुटीत होते. तर आता आपली भेंडी झाली आहे खाण्यासाठी तयार. हे टिफिनसाठी मस्तपैकी अशी भेंडी फ्राय केलेला आहे. गरमागरम रोटीसोबत इतकी भारी लागते. टिफिनचं ना खायची एक मजाच येईल तुम्हाला असं जर घेऊन गेला तर. हे बघा मस्त झालेली आहे, किती सुंदर दिसत आहे आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे. बघू शकता तुम्ही कुठे चिकटपणा याच्यामध्ये दिसत नाही, कुठे असं लाळूसपणा याच्यामध्ये दिसत नाही, जो भेंडीमध्ये ऑलरेडी असतो खूप. हे बघा तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे बघा दाना दाना तुकडा तुकडा भेंडीचा किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आणि स्टफिंग आपलं जे बनवलं ते सुद्धा बरोबर पॅक झालेले भेंडीला. खूप मस्त कोटिंग झालेली आहे आणि झणझणीत अशी चटपटीत ही भेंडी फ्राय तयार होतो एकदाच 5च मिनटात. ते बघू शकता मस्तपैकी भेंडी फ्राय तयार झाली आहे टिफिनसाठी. नॉर्मलसुद्धा तुम्ही जेवणामध्ये दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये हे बनवू शकता, खाऊ शकता. भाकरीसोबत रोटीसोबत खूप भारी लागते. तर नक्की एकदा ट्राय करा. जर भरलेल्या भेंडी करायचा कंटाळा जर येत असेल ना तर हे अशा प्रकारे जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली ना तर परफेक्ट असं वाटेल की भरलेली भेंडीचं आपण खातो. तर नक्की ट्राय करा. मी कमी वेळात आणि चांगल्या रेसिपी तुम्हाला दाखवत असते. आवडल्या असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान आणि कमी वेळात होणारे रेसिपी बघण्यासाठी. तर बघू शकता मस्त झालेली आहे आता ही भेंडी फ्राय. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशाच छान रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि भेंडी ही आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते म्हणून नक्की खा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर बघू शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.